नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आधी आजचं जे सुभाषित आहे ते सुभाषित आपण म्हणणार आहोत। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। या सुभाषितामध्ये आपल्याला जे खरं सोनं आहे, म्हणजे आपल्याला जे दुकानामध्ये सोनं दिसतं की जे आपण खूप किमतीला विकत घेतो, आणि हल्ली तर तुम्हाला माहिती आहे मंडळी, सोन्याचे भाव अगदी आकाशाला वेढल्यासारखे झालेले आहेत। तर हे जे सोनं आहे ना, हे जे सोनं आहे त्याला त्याची अमूल्यता येण्यासाठी 4 कसोट्या पार कराव्या लागतात। कोणत्या 4 कसोट्या ते पहिल्या ओळीमध्ये सुभाषितकारांनी दिलं आहे। सुभाषितकार पहिल्या ओळीमध्ये म्हणतायत, निघर्षण छेदन ताप ताडनैः, म्हणजे त्या सोन्याला कसोटीच्या दगडावर घासावं लागतं। निघर्षण, छेदन म्हणजे कापावं लागतं। निघर्षण छेदन ताप, त्याला तापवावं लागतं, उष्णता द्यावी लागते। ताडनैः, त्याला ठोकावं लागतं। या 4 कसोट्या पार केल्यानंतर सोन्याची खरी परीक्षा होते, म्हणजेच आपल्याला जे सोनं मिळतं, आपण जे दुकानामध्ये जाऊन विकत घेतो त्या प्रतीचं ते सोनं तेव्हा बनतं। सोनं जेव्हा कच्च्या रूपात असताना मंडळी, ते कच्च्या रूपातलं सोनं काय आपण विकत घेत नाही। त्याच्यावरती जेव्हा या 4 प्रकारे कसोट्या केल्या जातात त्याच वेळेला त्या सोन्याला खरी झळाळी येते, ते सोनं खरं मूल्यवान ठरतं। मग आता हे सोन्याचं उदाहरण कशासाठी दिलंय सुभाषितकारांनी, ते दुसऱ्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे सोन्याची जशी 4 प्रकारे परीक्षा केली जाते, अगदी तसंच माणसाची सुद्धा 4 प्रकारे परीक्षा केली जाते, 4 प्रकारे कसोटी पाहिली जाते। आणि म्हणून ते दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतायत, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। पुरुष इथे शब्दशः पुरुष अर्थ नाही, माणूस असा अर्थ घ्यायचा आहे। माणसाची सुद्धा 4 प्रकारे परीक्षा केली जाते। श्रुतेन, श्रोते हो, श्रुतेन याचा खरा अर्थ आहे ऐकण्याने, शब्दशः अर्थ। पण या ठिकाणी श्रुतेन म्हणजे त्याच्या ज्ञानाने, त्याच्या शिक्षणाने असा अर्थ अभिप्रेत आहे। शीलेन म्हणजे त्याच्या चारित्र्याने, गुणेन म्हणजे त्याच्याकडे जे सद्गुण आहेत त्या गुणांनी, आणि कर्मणा म्हणजे त्याच्या वागण्याने, त्याच्या आचरणाने, त्याच्या कृतीने। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर चारित्र्य, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहेत सद्गुण, आणि सगळ्यात शेवटी आहे आचरण। या 4 गोष्टींनी मनुष्याची परीक्षा होत असते की ती व्यक्ती खरोखर उत्तम आहे की नाही। जसं उत्तम सोनं या 4 प्रकारच्या कसोट्या पार केल्यानंतर मिळतं, तसंच उत्तम व्यक्ती या 4 कसोट्यांवरती त्या पुरुषाला, म्हणजेच त्या व्यक्तीला आपण जेव्हा तपासतो तेव्हा आपल्याला कळतं की ही उत्तम व्यक्ती आहे। तर मंडळी, ह्याच्यातनं आपल्याला बोध काय घ्यायचा या सुभाषितामधनं, की सोन्याला जशी अमूल्यता येते, त्याच्यावरती विविध प्रक्रिया केल्यानंतर, त्याच्या 4 कसोट्या पाहिल्यानंतर, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला अमूल्यता यायची असेल तर आपल्याला सुद्धा महत्वपूर्णता येऊ द्यायची असेल तर काय काय पाहिजे आपल्याकडे? आपल्याकडे योग्य शिक्षण पाहिजे, आपल्याकडे सद्गुण पाहिजेत, आपल्याकडे चारित्र्य पाहिजे, आणि त्याद्वारे आपलं आचरण सुद्धा योग्य पाहिजे। आणि मग अशा सगळ्या 4 कसोट्या पार केल्या की आपण सुद्धा उत्तम माणूस म्हणून समाजामध्ये नावाजले जाऊ शकतो। म्हणजे थोडक्यात आपल्याला आपण जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व देऊन वागावं याची जणू एक साक्षच किंवा एक उपदेशच आपल्याला सुभाषितकारांनी या श्लोकामधनं केलेला आहे।
मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा बरं का. म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी.